काय बघूया आपण? डिस्टन्स. हा जो डिस्टन्स हा स्पेशली स्मॉल डी ने डिनोटेट करतात. ओके, कळलं? एक एक्झाम्पल समजूया आपण. हा सपोज राम असेल. कोण असेल? हा राम असेल. रामची शाळा समजा या ठिकाणी आहे, हा स्कूल या ठिकाणी आहे, परंतु रामचा हा घर समजा येथे असेल, हा समजा त्याचा हाऊस असेल. ओके, हा येथून इथपर्यंत निघतो असं. ओके, झाला स्कूल झाला. हा राम येथून निघला, या ठिकाणी याला येथे 500 मीटर अंतरावर त्याच्या येथून आहे, समजा 1 किलोमीटर अंतरावर आहे. हा रामच्या घरापासून हा जो नदी आहे हा किती आहे? 1 किलोमीटर अंतरावर आहे. रामला नंतर असं जावं लागते. हा किती आहे? या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंत 1 किलोमीटर पुन्हा जावं लागते. नंतर रामचा हा डायरेक्ट असा पडतो. किती आहे हा? 3 किलोमीटर. राम किती अंतर पार करून जातो? शाळेत स्कूलमध्ये जातो. हा 1 किलोमीटर, हा 1 किलोमीटर, हा किती? 3 किलोमीटर. किती झाले टोटल? 5. म्हणजे राम या येथून निघतो, असं निघतो, असं जातो, असं जातो आणि असं किती? एकूण 5 किलोमीटर्स. राम 5 किलोमीटर पार करून जातो. समजा रामला शॉर्टकट रस्ता दिला, राम कसा जाईल? येथून असा जाईल. आणि हा किती पडेल रामला? ओनली 2 किलोमीटर. हा जो लांब रस्ता आहे हा वाला असं येथून असा, येथून असा, येथून असा, म्हणजे ऍक्च्युअल जो रस्ता आहे, जो रिअल मध्ये रस्ता आहे, त्या रस्त्याला काय म्हणतात? डिस्टन्स. काय म्हणतात? तर याची आपण फर्स्ट डेफिनेशन लिहू शकतो. व्हॉट इज द डिस्टन्स? पहिला पॉइंट. हा, डिस्टन्स मीन्स ऍक्च्युअल रस्ता किंवा ऍक्च्युअल पाथ बिटवीन एनी 2 पॉइंट. आता हे 2 पॉइंट कशाला म्हणतात? एक असते एक स्टार्टिंग पॉइंट, दुसरा आहे एंडिंग पॉइंट. म्हणजे एक इनिशियल पॉइंट, दुसरा फायनल पॉइंट. इथे लिहू शकतो आपण स्टार्टिंग पॉइंट, स्टार्टिंग अँड एंडिंग पॉइंट. ज्यानं लिहिलं लिहत चला. ऍक्च्युअल पाथ बिटवीन एनी 2 पॉइंट, that is the starting point and ending point, each called distance. याला काय म्हणतात आपण? डिस्टन्स म्हणतो. ऍक्च्युअल पाथ बिटवीन एनी 2 पॉइंट, that is the starting point and ending point, each called the distance. इतकं झालं एक. आता दुसरा पॉइंट, याच्यात काय लिहू शकतो आपण? डिस्टन्स इज डिनोटेड बाय कोणता डी? स्मॉल डी. लिहिते ते डिस्टन्स डिनोटेड बाय डी. तिसरा कोणता आहे? हे कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. लिहितो येते इट इज स्केलर क्वांटिटी. हे कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. एवढं कळलं? चला चौथा पॉइंट. हा, याचा जो फॉर्म्युला आहे डिस्टन्सचा, फॉर्म्युला कोणता आहे डिस्टन्सचा? डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा झाला डिस्टन्सचा फॉर्म्युला. डिस्टन्सचा फॉर्म्युला कोणता आहे? डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आणि 5वं पॉइंट आहे याच्यामध्ये, हा रिलेटेड कोणासोबत आहे? स्पीड सोबत. इट इज रिलेटेड विथ स्पीड. इतकं झालं. इट इज रिलेटेड विथ स्पीड. इतकं झालं. आणखी कोणता पॉइंट बाकी राहिला का? याचा युनिट. 6वं पॉइंट याचा युनिट. याचा युनिट काय आहे? याचा SI युनिट आहे मीटर. हा, आणि याचा CGS युनिट आहे
सेंटीमीटर. आणखी कोणता पॉईंट बाकी राहिलेला आहे? हा झालं. तर काय काय लिहिलं आपण? ऍक्च्युअल पाथ बिटवीन एनी टू पॉईंट. हा झाला एक पॉईंट आणि हा झाला शेवटचा पॉईंट. तर हा जो ऍक्च्युअल रस्ता आहे म्हणजे रिअल रस्ता, ऍक्च्युअल म्हणजे रिअल, जो रिअल मध्ये आहे, इमेजनरी नाही. ऍक्च्युअल रस्ता म्हणजे ऍक्च्युअल पाथ बिटवीन द एनी टू पॉईंट, that is the starting point and ending point is called the distance. It is denoted by small d. हे कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. आणि हा डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे स्पीड इंटू टाइम. आणि त्याचा हा जो डिस्टन्स आहे इट इज रिलेटेड विथ द स्पीड. हा स्पीड सोबत रिलेटेड आहे. आणि याचा युनिट कोणता आहे? मीटर. आणि याचा युनिट कोणता आहे? सेंटीमीटर. चलो आता आपण या डायग्राम मध्ये बघूया आणि चेक करूया आपला डिस्टन्स किती आहे. तर याच्यानुसार डायग्रामच्या अकॉर्डिंग डिस्टन्स किती आहे ना आपल्याला? डिस्टन्स किती आहे? हा 1 किलोमीटर. हा 1 किलोमीटर झाला. प्लस नंतर हा येथून इथपर्यंत गेला असेल किती? 1 किलोमीटर. त्याच्यानंतर किती गेला? हा 3 किलोमीटर. म्हणजे एक्झॅक्टली किती झाला? हा 5 किलोमीटर. म्हणजे हा झाला रिअल रस्ता. हेकडा वाकडा जाणे म्हणजेच आपला ऍक्च्युअल रस्ता जो आहे. तर अशा प्रकारे डिस्टन्स हा कन्सेप्ट इथे संपलेला आहे. इफ यू डाउट्स आस्क मी. इतकं कळलं सर्वांना? ट्विंकल ट्विंकलचं म्हणणं असं आहे की केस खाते त्याच्यामुळे पूर्ण आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट हटवू का? इथं झाला सर्व लास्ट एक्स प्लेसमेंट. दिस इज द डिस्प्लेसमेंट. आणि हा कशाने शो करतात? हा जो पॉइंट आहे हा स्पेशली यशने शो करतात. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? शॉर्टेस्ट रस्ता. आपण आताच म्हटलेला होता की या ठिकाणी काय आहे? हा राम आहे. हा राम असं 1 किलोमीटर जातो. त्याच्यानंतर हा पुन्हा असा जातो. नंतर हा असं स्कूलमध्ये जातो. दिस इज द स्कूल. ओके. हा किती झाला? 3 किलोमीटर. म्हणजे रामला सपोज डायरेक्ट जायचं असेल, सरळ डायरेक्ट जायचं म्हणजे सरळ जायचं असं, डायरेक्ट असं सरळ इथे जायचं असेल तर हा किती किलोमीटर पडते? ओनली 2. तर हा काय झाला? शॉर्टेस्ट रस्ता झाला. दिस द शॉर्टेस्ट म्हणजे डायरेक्ट पाथ झाला की नाही? हा झाला डायरेक्ट पाथ. तर व्हॉट इज द डिस्टन्स? डिस्टन्सचा पहिला पॉईंट काय याच्यामध्ये? शॉर्टेस्ट पाथ बिटवीन एनी टू पॉइंट. आता एनी टू पॉइंट म्हणजे कोणते पॉइंट झाला? एक आहे स्टार्टिंग पॉइंट, एक आहे स्टार्टिंग, दुसरा आहे फायनल म्हणजे एंडिंग पॉइंट. इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. काय म्हणतात त्याला? ज्याला काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट. इतकं कळलं सर्वांना? दुसरा पॉइंट काय होतं त्याच्यात? आपण डिस्टन्स मध्ये काय घेतलं होतं? डिनोटेड बाय यस. इट इज डिनोटेड बाय यस. हा झाला सेकंड पॉइंट आपल्याला. इतकं झालं. तिसरा पॉइंट हे कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर. इट इज वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे? दिस इज द वेक्टर क्वांटिटी. आणि हा डिनोटेड बाय यस. इतकं कळलं सर्वांना? चला. आणि हा चौथा पॉइंट काय? इट इज रिलेटेड विथ द इट इज रिलेटेड विथ वेलोसिटी. हा कशासोबत रिलेटेड आहे? वेलोसिटी सोबत. अशा प्रकारे हे 4 पॉइंट झाले. कोणता आहे? शॉर्टेस्ट पाथ बिटवीन द एनी टू पॉइंट, दॅट इज द स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट इज कॉल्ड द डिस्प्लेसमेंट. आणि हा स्मॉल एसने डिनोटेट करतात किंवा कॅपिटल एसने सुद्धा, नो प्रॉब्लेम्स. आणि हे वेक्टर क्वांटिटी आहे. आणि हा कशासोबत रिलेटेड आहे? वेलोसिटी सोबत. त्याच्यानंतरचे पॉइंट पाहिले आपण. 5वा पॉइंट याचा होता एसआय युनिट. याचा जो एसआय युनिट आहे तो कोणता आहे? मीटर आहे. हा स्मॉल एम ने शो करतात.
आणि याचा CGS युनिट. CGS युनिट काय याच्यावाला सेंटीमीटर आहे. इतकं झालं. आणि 6वं पॉईंट याचा फॉर्म्युला कोणता होता याच्यावाला डिस्प्लेसमेंट इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. अशा प्रकारचा हा काय झाला डिस्प्लेसमेंट झाला. आता हा जो डिस्प्लेसमेंट आहे हा 0 बी राहू शकतो, पॉझिटिव्ह बी राहू शकतो आणि नेगेटिव्ह राहू शकतो. तो 7वां पॉईंट याच्यामध्ये लिहू शकतो. इट इज मे बी 0 पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह. हा जो डिस्प्लेसमेंट आहे हा 0 बी पॉसिबल आहे, 0 बी राहू शकतो, पॉझिटिव्ह बी राहू शकतो आणि नेगेटिव्ह सुद्धा राहू शकतो. तर अशा प्रकारे हा डिस्प्लेसमेंट आपला इथे संपलेला आहे. त्याच्यात कमीत कमी 7 पॉईंट आपण लिहिलेले आहेत. कमीत कमी निदान एक्झाम मध्ये 4 तरी लिहा. पहिला कोणता डेफिनेशन राईट डाऊन फर्स्ट. डिनोटेड बाय कोणता स्मॉल एस. हे वेक्टर क्वांटिटी आहे आणि कशासोबत रिलेटेड आहे हा वेलॉसिटी सोबत. त्याच्यानंतर याचा फॉर्म्युला राईट डाऊन. फॉर्म्युला कोणता डिस्प्लेसमेंट इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम आणि इट मे बी 0 पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह. आणि याचा SI युनिट आहे मीटर आणि CGS युनिट आहे याचा सेंटीमीटर. इथपर्यंत सर्वांना कळलं नाजू का मॅडम. चला बाकी लास्ट डेक्स. हां कळलं का सर्वांना. चला नेक्स्ट.